वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय द फॉर्म याचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण याचा इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता, म्हणजे कशा प्रकारे हा फॉर्म दिलेला असतो आणि कशा प्रकारे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे आपण ते समजून घेतलं होतं। बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण याचे न्यूमेरिकल सॉल्व करू। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि अशा प्रकारचा एक न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारला होता 4 to 6 मार्क्ससाठी। बघा टाइप 6 प्रॉब्लेम बेस्ड ऑन इंटिग्रल ऑफ द फॉर्म। याचे डिफरंट फॉर्मॅट दिले होते, 3 फॉर्मॅट तुम्हाला जे दिले होते विथ प्लस मायनस असे। त्यानंतर खाली नोट दिली होती कशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे ते। मग आता क्वेश्चन 1 सॉल्व करू। समर 14 आणि विंटर 18च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। आता क्वेश्चन 1 सॉल्व करू। क्वेश्चन 1चं सोल्युशन, क्वेश्चन 1चं सोल्यूशन। इव्हॅल्युएट इंटिग्रेशन। बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 4 cos square x प्लस 9 sin square x। dx अपॉन 4 cos square x प्लस 9 sin square x। बघा जो फॉर्म आहे आपला इथे मी वाटलं तसं इथं परत लिहून काढतो। इथे काय येते इक्वेशन, मग आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे इंटिग्रेशन dx अपॉन a sin square x प्लस b cos square x प्लस c। बघा आता इथे बघ, इथे काय केलं फक्त मागे पुढे झालेलं आहे। असं मध्ये प्लस साईन काय फरक पडत नाही। a sin square x प्लस b cos square x। बघा a sin square x प्लस b cos square x आणि प्लस सी, ते प्लस सी दिलेलंच नाही, सीची व्हॅल्यू दिलेली नाही। बघा हा न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचा आहे। बघा याची सॉल्व करण्याची प्रोसिजर काय आहे, सर्वात पहिले जो न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे त्याला काय करायचं, cos square x ने डिवाइड करायचं। बघा डिवाइड बाय न्यूमरेटर and denominator by cos square x। ही सिंपल प्रोसिजर आहे, फक्त इथे नंबर चेंज होतील, आकडे चेंज होतील। डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x। काय करायचं, cos square x ने याला डिवाइड करायचं। बघा ही प्रोसिजर आहे आपली। इंटिग्रेशन i इज इक्वल टू बघा dx अपॉन, हा न्यूमरेटर आहे, dx अपॉन cos square x डिवाइड बाय dx अपॉन cos square x डिवाइड बाय बघा 4 cos square x प्लस 9 sin square x डिवाइड बाय cos square x। बघा ह्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय केलं, cos square x ने डिवाइड केलं। बघा इंटिग्रेशन i इज इक्वल टू बघा 1 अपॉन cos, बघा इथे dx, बघा इथे काय दिलं आहे dx अपॉन cos square x। इथे काय नाही म्हणजे काय असणार, 1 तर असणार। 1 अपॉन cos काय होत आहे sec, आणि 1 अपॉन cos square x काय होईल sec square x। बघा इथे तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे। बघा 1 अपॉन cos square x काय होईल sec square x आणि dx तुमचा इथे आहे तसंच बाजूला लिहिला। बघा dx बाजूला ठेवला, 1 अपॉन cos square x काय होईल sec square x। आता बघा cos square x दोघांना डिवाइडला आहे, म्हणजे मध्ये प्लस साईन आहे। बघा 4 cos square x प्लस 9 sin square x या दोघांना डिवाइडला आहे। इथे काय होईल बघा, पहिल्या 4 बरोबर काय होईल इथे बघा cos square x गेट कॅन्सल, राहिलं काय इथे होतं 4 राहिलं 4। देन इथे बघा 9 तुमचा इथे आहे तसंच अगेन sin x अपॉन cos x काय tan x, मग इथे काय स्क्वेअर आहे sin square x अपॉन cos square x काय होईल tan square x, काय होईल tan square x। मग अशा प्रकारे तुमचं इक्वेशन बनतं आहे। त्या इक्वेशनला 1 नाव देऊ, नीट समजून घ्या। बघा हा cos square x दोघांना डिवाइडला आहे, म्हणजे 4 cos square x प्लस 9 sin square x दोघांना डिवाइडला आहे। cos square x गेट कॅन्सल, म्हणजे राहिलं काय 4। तुम्ही सेपरेट लिहून सुद्धा दाखवू शकता, हे याला सेपरेट लिहून सुद्धा दाखवू शकता इथे। नंतर 9 तुमचा इथे आहे तसा sin square x अपॉन cos square x काय होतं tan square x। बघा आता न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। आता पुढे जी प्रोसिजर आहे आपली, पहिली स्टेप काय होती, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x। नेक्स्ट पुढे काय, पुट tan x
इज इक्वल टू टी. बघा आता टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह तुमची काय आहे, सेक्स स्क्वेअर एक्स. बघा सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इथे अवेलेबल आहे. मग याची सिम्पल काय करायचं, पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट करायचं. मग ही प्रोसिजर आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. बघा डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी इथे मल्टिप्लाय होईल तर काय होईल, डी टी बाय डी एक्स. बघा डी एक्सला इकडे मल्टिप्लाय करतो तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सला इथे मल्टिप्लाय केलं, डी एक्स इज इक्वल टू डी टी इज इक्वल टू टी. याला काय करू, पुट इन इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 मध्ये पुट करू. याला इक्वेशन काय करू, 1 मध्ये पुट करू. बघा सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स तुमचं काय डी टी, पुट इन इक्वेशन 1. याच्यात तो पुट इन इक्वेशन 1 ला पुट करू, इक्वेशन 1 मध्ये पुट करू. बघा इंटिग्रेशन बघा सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स, सेक्स स्क्वेअर डी एक्स म्हणजे तुमचं काय डी टी अपॉन बघा सेक्स स्क्वेअर डी एक्स का तुमचा डी टी अपॉन बघा 4 तुमचा आहे तसाच, 9 तुमचा इथे आहे तसंच. टॅन एक्स म्हणून आपण काय पुट केलं, टी. इथे काय टॅन स्क्वेअर एक्स आहे, इथे काय होईल, टीचा स्क्वेअर येईल. बघा इथे काय होईल, बघा 4 तुमचा इथे आहे तसंच, 9 तुमचा इथे आहे तसंच. टॅन एक्सच्या ऐवजी आपण काय पुट केलं, टी. टॅन स्क्वेअर एक्स आहे म्हणजे काय होईल, टीचा स्क्वेअर होईल. वाटलं काय करू, 1ला इथे लिहितो आणि डी टीला इथे लिहितो. डी टी इंटू 1 काय होईल, डी टीज होईल. हे इंटिग्रेशन बघा. आता आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आपल्याकडे इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. बघा तुम्हाला इथं वाटलं फॉर्म्युला लिहून दाखवतो. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहिलं काय किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर लिहिलं काय फरक पडत नाही, सेमच फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. फक्त आपल्या इथे एक्सच्या ऐवजी काय टी आहे. बघा इथे काय पाहिजे आपल्याला, बघा ए स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. नुसता टी स्क्वेअर एकटाच पाहिजे. ऑलरेडी बघा सिम्पल इंटिग्रेशनमध्ये आपण हे न्यूमरिकल सॉल्व केले होते. बघा आपण टाईप 1चे जे न्यूमरिकल सॉल्व केले होते सिम्पल इंटिग्रेशनचे, तेव्हा आपण अशा प्रकारचे न्यूमरिकलचे ते सॉल्व केले होते. आता बघा इथे काय ॲडजस्टमेंट करायची आहे, मी ॲडजस्टमेंट तुम्हाला करून दाखवतो. बघा इथे नुसता काय पाहिजे, इथे नुसता टी स्क्वेअर एकटाच पाहिजे. तर काय करतो, यार 9ला बाहेर घेतो. बघा 1/9ला बाहेर घेतो. बघा 1/9ला बाहेर घेतलं, न्यूमरेटरमधनं 1 डिनोमिनेटरमध्ये 9, 1/9ला बाहेर घेतलं. इंटिग्रेशन तुमचं आहे तसंच. बघा आता इथे ॲडजस्टमेंट करतो आहे. इथे 1 तुमचा इथे आहे तसंच. 1नी याला मल्टिप्लाय केला 1ला तर 1च राहील. बघा इथे काय होईल, 4/9 प्लस टी स्क्वेअर डी टी. इथं क्रॉस चेक करा. बघा इथे काय केलं, बघा इथे 9ला बाहेर काढलं म्हणून काय केलं, इथे 9ला डिवाईडला घेतलं. कसं ते लक्षात द्या. बघा आपण 9ला काय केलं, इथे बाहेर घेतलेलं आहे. आता हे 9ला इथे मल्टिप्लाय केला तर 1ने इथं मल्टिप्लाय केला तर 1च राहतो. 9ने इथे मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 9 गेट कॅन्सल. आणि बरोबर 9ने इथे मल्टिप्लाय केलं 9 टी स्क्वेअर. म्हणजे प्रॉब्लेमचं मिनिंग चेंज झालं का नाही. जेव्हा 9ला बाहेर काढलं तर इथे काय करतं, दुसऱ्या टर्मच्या डिवाईडला 9 घ्यायचं. एकदम सिम्पल आहे. बघा वाटलं क्रॉस चेक करून बघा, वरचं इक्वेशन आलं पाहिजे. 1 × 1 आणि 9नी मल्टिप्लाय करू डिनॉमिनेटरला. 9नी मल्टिप्लाय तर काय 9 गेट कॅन्सल. देन मध्ये प्लस साईन 9 टी स्क्वेअर. 9नी मल्टिप्लाय केलं तर 9 टी स्क्वेअर म्हणजे काय 4 टी स्क्वेअर. मिनिंग चेंज झालं का नाही, ही आपण केली ॲडजस्टमेंट. पण आपल्याला काय पाहिजे, इथे टी स्क्वेअर पाहिजे आणि इथे ए स्क्वेअर पाहिजे. इझिली ॲडजस्ट करू शकतो. बघा हा 1/9 तुमचा इथे आहे तसंच. इंटिग्रेशन 1 अपॉन, आता बघा 4 म्हणजे काय 2चा स्क्वेअर, 3 म्हणजे काय 9 म्हणजे काय 3चा स्क्वेअर, म्हणजे 2/3चा स्क्वेअर असं लिहू शकतो. बघा 2चा स्क्वेअर काय असतो 4, 3चा स्क्वेअर काय असतो 9, म्हणजे असं लिहू शकतो प्लस टी स्क्वेअर डी टी. टी स्क्वेअर डी टी. बघा आता सिम्पल ॲडजस्टमेंट की झालं तुमचं, ए स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. फक्त इथे काय आपलं इथे फॉर्म्युला ॲक्च्युअली एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, बरं. तर इथे आपलं टीच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. बघा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता एची व्हॅल्यू आपली किती इथे, बघा इथे आपली एची व्हॅल्यू किती आहे 2/3. बघा 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर डी टी. फक्त एक्सच्या ऐवजी काय टी आहे फक्त इथे बस.
आता बघा ए इज इक्वल टू 2/3. बघा आता हा तुमचा 1/9 इथे आहे तसंच, हा 1/9 तुमचा इथे आहे तसाच. बघा इंटिग्रेशन हा 1/a² + t² dt. तर काय होईल 1/a फॉर्म्युला का 1/a. एची व्हॅल्यू किती आहे 2/3 tan इनवर्स. आता एक्सच्या ऐवजी आपला इथे काय टी आहे आणि एच्या ऐवजी इथे काय आपलं 2/3 + c. 2/3 + c. बघा हा 1/9 तुमचा इथे आहे तसाच. हा 2/3 आपण न्यूमरेटरला घेऊन गेलो तर काय होईल उलटा होईल आणि इंटू होईल. हा काय उलटा होईल म्हणजे काय होईल इथे 3/2. 3/2 × 1 होईल, पण 3/2 × 1 सेम व्हॅल्यू राहते. बघा हा 2/3 न्यूमरेटरमध्ये गेला तर काय होईल उलटा होईल आणि इंटू होईल, म्हणजे इंटू झाला आणि उलटा झाला 3/2 tan इनवर्स. बघा अगेन हा 2/3 न्यूमरेटरला गेला तर काय होईल उलटा होईल आणि इंटू होईल. इथे काय येईल 3/2 t + c. मग उलटा झाला आणि इंटू झाला. आता इथे बघा इथे आपल्या 3 9 इथे भाग जातो. 3 9 म्हणजे इथे काय राहिलं 1. 1 × 1 काय होईल 1. आता एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. 1 × 1 काय होईल 1. 3 × 2 काय होईल 6. 1/6 tan इनवर्स. आता इथे काय 3/2 टीच्या ऐवजी आपण काय पुट केलं होतं टीच्या ऐवजी tan x. त्याला रिप्लेस करू tan x + c. बघा हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा एकदम सिंपल आहे. 1/6 tan इनवर्स 3/2 tan x + c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. तर आपण नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. बघा इथे काय चेंजेस होतील, इथे फक्त मे बी नंबर्सवर व्हॅल्यू चेंज होतील. इथे 4 येतं, इथे 9 येईल, इथे 25 येईल, 100 येईल. फक्त काय होतील व्हॅल्यू चेंज होतील. अशा प्रकारचा सेम न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतात. बघा इथपर्यंत तुमचं जो आपला फॉर्म होता तो यूज केला. त्यानंतर इथं सिम्पल इंटिग्रेशनचं न्यूमरिकल आपण इथे सॉल्व केलं. बघा यामध्ये काय डाऊट असेल तर विचारून मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2ला इथे सॉल्व करतो मी. क्वेश्चन नंबर 2ला सॉल्व करू. बघा इथूनच स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर 2. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये थोडासा चेंज आहे, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2चं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2चं सोल्युशन बघा. इंटिग्रेशन dx अपॉन 3 - 2 sin² x. इंटिग्रेशन dx अपॉन 3 - 2 sin² x. बघा सेम डिवाइड न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर बाय cos² x. बघा याचा जो फॉर्मॅट आहे, याचा जो फॉर्म आहे तुम्हाला लिहून दाखवतो इथे मी. बघा एकदम सिंपल आहे हा सुद्धा. हे तुम्हाला प्रॉब्लेम जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही असे ओळखू शकता. तुम्हाला डिफिकल्टी होईल प्रॉब्लेम ओळखण्यासाठी. बघा याचा आपला जो फॉर्मॅट आहे इंटिग्रेशन dx अपॉन a - b sin² x. इथे प्लससुद्धा असू शकतं, मायनससुद्धा असू शकतं आहे. dx अपॉन a - b sin² x. सेम प्रोसिजर आहे. a - b sin² x. बघा डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos² x. इंटिग्रेशन dx अपॉन cos² x डिवाइड बाय 3 - 2 sin² x डिवाइड बाय cos² x. बघा जो न्यूमरेटर आहे त्याला cos² x ने डिवाइड केलं, जे डिनोमिनेटर आहे त्याला cos² x ने डिवाइड केलं. देन इंटिग्रेशन बघा 1/cos. 1/cos काय होतं sec. 1/cos² x काय होईल sec² x. इथे काय नाही म्हणजे 1 असणार. 1/cos² x काय sec² x आणि dx तुमचा इथे आहे तसंच. बघा 3 - 2 sin² x. आता बघा इथे आता 3 वाटल्याची तर मी सेपरेट तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. इथे मी सेपरेट लिहून दाखवलं नव्हतं किंवा इझी होत होतं. आता बघा हा cos² x दोघांना डिवाइडला आहे. मग काय होईल 3 cos² x मायनस 2 sin² x अपॉन cos² x. बघा आता इंटिग्रेशन
सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन, आता बघा इथे काय नाही म्हणजे 1 तर असणारच बघा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होत आहे सेक्स स्क्वेअर एक्स, 3 तुमचा इथे आहे तसंच बघा, 3ला हायचं ठेवलं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होईल सेक्स स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स, सेक्स स्क्वेअर एक्स मध्ये मायनस साईन, 2 तुमचा इथे आहे तसंच कॉन्स्टंट, साइन अपॉन कॉस काय होतं टॅन होतं आहे, साइन अपॉन कॉस काय होतं टॅन, मग साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होईल टॅन स्क्वेअर एक्स, काय होईल टॅन स्क्वेअर एक्स. तर इंटिग्रेशन बघा आता इथे, आता बघा हां आता इथे तुम्हाला परत इथे सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करायचा आहे, जसं आपण इथे केलं होतं पुट टॅन एक्स इज इक्वल टी घेतलं, इथे डायरेक्ट पुट टॅन एक्स इज इक्वल टी आपण घेतलं होतं, इथे डायरेक्टली तसं यूज करता येत नाही, कारण इथे बघा इथे आपण जसं घेतलं पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, तर टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स, तर इथे ॲक्च्युली यूज करता येत नाही प्रॉपरली, कारण इथे इथे डिनॉमिनेटरमध्ये डिफिकल्टी येते, या डिनॉमिनेटरला आपण काय करतो जिथे सेक्स स्क्वेअर एक्स आहे त्याला ॲडजस्ट करतो. आता इथे जसं आपल्याला काय पाहिजे टॅन स्क्वेअर एक्स इथे बरोबर आलेला आहे, तर इथे सुद्धा टॅन स्क्वेअर एक्स आला पाहिजे. बघा जेव्हा अशा प्रकारचा फॉर्मॅट येईल ए मायनस बी साइन स्क्वेअर एक्स, ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स, किंवा ए मायनस बी कॉस स्क्वेअर एक्स, ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स, तेव्हा तुम्हाला अजून एक स्टेप इथे वाढवायची. इथे काय करायचे यूज द फंडामेंटल आयडेंटिटी, यूज सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. काय करायचं आहे लक्षात घ्या, जेव्हा अशा प्रकारचा फॉर्मॅट येईल तर तेव्हा काय करायचं मला यूज सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, कारण आपल्याला इथे डिनॉमिनेटरला फक्त टॅन स्क्वेअरच पाहिजे, बाकी व्हॅल्यू नको आहेत. तर मला इथे ॲडजस्टमेंट करतो, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स तुमचं इथे आहे तसंच, डिवाइड बाय बघा सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे काय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, बघा 3 तुमचा आहे तसंच ठेवला, सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे काय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मध्ये मायनस साईन 2 टॅन स्क्वेअर एक्स, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आता बघा 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो, 3 इंटू 1 काय होईल 3 मध्ये प्लस साईन, 3 इंटू टॅन स्क्वेअर एक्स काय होईल 3 टॅन स्क्वेअर एक्स मध्ये मायनस साईन 2 टॅन स्क्वेअर एक्स, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स डिवाइड बाय. आता बघा नीट ऑब्झर्व करा, 3 तुमचं इथे आहे तसंच मध्ये प्लस साईन, बघा 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स, मग 3 मध्ये 2 गेले, राहिला किती 1 राहिला, म्हणजे 1 टॅन स्क्वेअर एक्स, तर 1 आपण लिहित नाही नुसतं काय लिहितो टॅन स्क्वेअर एक्स. बघा 3 तुमचा इथे आहे तसा 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स काय होईल नुसतं टॅन स्क्वेअर एक्स. आता बघा आता तुम्ही इथे सबस्टिट्यूशन करू शकता, म्हणजे पुट याला इक्वेशन 1 नाव देतो, पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, याला डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. बघा टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स, आणि डी एक्सला लागली ते मल्टिप्लाय करून घेतो, सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू टी इथे मल्टिप्लाय होईल डी टी. याला काय करतं पुट इन इक्वेशन 1, त्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं, पुट इन इक्वेशन 1. बघा इथे लक्षात घ्या पहिली स्टेप तुमची काय डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स, ही स्टेप फॉलो करायला विसरू नका जर अशा प्रकारचा फॉर्मॅट असेल तर लक्षात घ्या. पुट इन इक्वेशन 1 इंटिग्रेशन आय इज इक्वल टू बघा सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स, सेक्स स्क्वेअर डी एक्स म्हणजे काय डी टी डिवाइड बाय 3 तुमचा इथे आहे तसाच 3 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, टॅन एक्स म्हणजे आपण काय पुट केलं टी, मग इथे काय होईल टीचा स्क्वेअर. बघा टॅन एक्स म्हणून आपण काय पुट केलं टी, इथे काय टॅन स्क्वेअर एक्स आहे, इथे काय होईल टीचा स्क्वेअर. काय करतो फक्त 1ला इथे लिहितो आणि डी टीला इथे लिहितो. बघा डी टी इंटू 1 काय होईल डी टी. आता बघा आपला फॉर्म्युला अवेलेबल आहे 1 अपॉन ए प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बघा ऑलरेडी आपला इथे
एक्स स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आहे, फक्त आपल्याला ए स्क्वेअर पाहिजे. तर इथे काय करावी लागेल, आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल. आता इथे ॲडजस्टमेंट सिम्पल आहे. आता 9 समजा इथे असतं, आपण काय केलं असतं 3चा स्क्वेअर केला असतं. इथं जर 25 असतं तर काय केलं असतं 5चा स्क्वेअर केला असतं. 16 असतं तर काय केलं असतं 4चा स्क्वेअर केला असतं. मग इथे काय ॲडजस्टमेंट करावी लागेल, 1/√3 त्याचा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर dt. आता बघा स्क्वेअर रूट गेट काय होतं, कॅन्सल होतो. प्रॉब्लेमचं मिनिंग चेंज झालं का नाही. बघा स्क्वेअर रूट काय विल गेट कॅन्सल, म्हणजे 3 + टी स्क्वेअरच राहतो. फक्त आपल्या फॉर्म्युल्यासाठी आपण ॲडजस्टमेंट केली 1/a² + x². आता आपली एची व्हॅल्यू किती आहे चेक करा इथे. मग आपली एची व्हॅल्यू किती आहे, a = √3. एची व्हॅल्यू किती आहे √3 आणि एक्सच्या ऐवजी काय टी आहे. बघा इंटिग्रेशन फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/a² + t² dt. इथे काय 1/a, एची व्हॅल्यू किती √3 tan इनवर्स एक्सच्या ऐवजी काय टी, एची व्हॅल्यू काय √3 + c. I = 1/√3 tan इनवर्स टीच्या ऐवजी आपण काय यूज केलं आहे tan x √3 + c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत. अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात 4 to 6 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन इथे प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढचे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.